जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण रेनाव येथे आलो आहे डिश टी व्हीचं फिटिंग करायला. तर डिश टी व्हीचं जो स्ट्रक्चर असते त्याचं आज फिटिंग कसं करायचं पूर्णपणे ते आज मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर चल चालू करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपण पूर्ण हे सामान पूर्णपणे वेगवेगळे करून ठेवलेलं आहे. हे बघू शकताय तुम्ही, आपले नट वेगवेगळे करून ठेवलेत. हे 3-4 प्रकारचे नट असतात. हे आपण आता याचा सेटअप करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया आपण. हे जे तुम्ही बघता हे दोन नट आता आपण ह्या पार्टला लावून घ्यायचे. हे जे चौकोनी गरज दिसते इथं त्या साईडनं आपल्याला लावून घ्यायचे ती. एक 10 मिनटं. हे दोन नट आपण लावून ह्या पार्टला, हा जो पार्ट आहे तो या पार्टमध्ये ह्या साईडने घालून हे जे दोन नट आहेत लांबडे, आता आपण ह्यातून हा नट पॅक करून घ्यायचा. हे जे आहेत हे दिसत असेल तुम्हाला. ओके, हे नट इथं आलं पाहिजे ना. तर काही जण काय करतात, नवीन असतात ते हे इथं जोडतात, त्यामुळं सिग्नलसुद्धा व्यवस्थित तुम्हाला गावणार नाही. विनाकारण काम तुमचं थटून जाईल. मित्रांनो, असे डिश बाबतीत आपले व्हिडिओ असतात आपल्या जुगाड या डिशच्या चॅनलवरती. तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. असेच तुमच्या बरेचसे डिशच्या प्रॉब्लेमवरती आपण व्हिडिओ करतो. नवीनच आहे आपलं चॅनल, तर जाऊन प्लीज सबस्क्राईब करा. या साईजचं नट हे इथं दोन्हीकडे सुद्धा बसतात. हे पहिल्यांदा ही चकती टाकून घ्यायची आणि हा नट इथे पॅक करून घ्यायचा. तर अशा तऱ्हेने आपले हे पॅक झालेलं आहे. याला हे जे हा जो पार्ट आहे तो इथं जो आवाज आहे, हा पार्ट लावताना मित्रांनो धरून ठेवा काय, हे जे गोल आहे इथं गोल आणि हे चौकोन आहे, हे गोल आहे ते इथे लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला बरोबर ह्या दोन खाचेमध्ये हे गोल आहे ते ह्या गोल खाचा आहे ना, त्या गोल खाचेमध्ये बरोबर अडकून आपल्याला यात सेट करून घ्यायचं. दोन्ही बसलेत का बघून घ्यायचं आणि तोंड घालून हे फक्त हे खाच बघायची. इकडे चौकोनी असं आणि इकडं गोल असायचं. ज्या नटाला जिकडं चौकोनी बाजू आहे ते फक्त व्यवस्थित बघून घालायचं, नाही तर उलट सुलट झाल्यावर ग्रिप भेटत नाही त्या नटाला. आपण हा नट पूर्णपणे आवळून घ्यायचा आहे. व्यवस्थित ग्रिप तर 80% काम आपलं पूर्ण झालं या सेटअपचं. तर हा डिश घ्यायचा, ही डिशची पुढची बाजू, ही बॅक साईड. बॅक साईडनं बरोबर हे जे चौकोनी होल आहे त्या होलातून असे सेम आता मला सांगतो. हे जे नट आहेत हे 4 प्रकारचे नट आहेत बघा. असे 4 असतात. हे 4 आपण आता ह्या 4हीला लावून घ्यायचे आणि लावताच क्षणी आपण 4 लावून झाले की आवळून घ्यायचे.
चार नट आवळून घ्यायची पूर्णपणे, कोणतेही ढिल्ली ठेवायचे नाहीत. अशा तऱ्हेनं आपले हे डिश फिट झालेलं. आता LMB आपण सॉकेट लावून घ्यायचं. तर LMBचे जे हे सॉकेट आहे हे बघा, याच्या ह्या साईडनं बरोबर आपल्याला इकडे असं लावून घ्यायचं, जेणेकरून ही डिशच्या साईडकडं झुकलं राहील. आता झुकल्यानंतर हा जो नट आहे ह्या मापात, आता तुम्हाला साईज सांगता येत नाही, कमीत कमी एक 1.5 इंच आहे. आता आपल्याला इथं लावून पॅक करून घ्यायचा पूर्ण नट. आपण याला LMB लावून घेऊया. हा डिश टीव्हीचा ओरिजिनल LMB. आता आपण डिश टीव्हीचं कनेक्शन जोडतोय. डिश टीव्हीचा LMB ओरिजिनल. याचं वरचं ब्रॅकेट खोलून यातमध्ये फिट करायचं आहे. आता महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो, हा जे जोडताना हा LMB जेव्हा तुमची ही LMBची बॅक साईड तुमच्याकडे असेल, तो फक्त तुमच्या डाव्या साईडला थोडासा एक 30 डिग्री बेंड करून ठेवायचा आहे, उजव्या साईडला नाही. जेव्हा तुमचं तोंड LMBच्या बॅक साईडला असेल तेव्हा, जेव्हा तुम्ही डिशच्या मागं असता तेव्हा तुमच्या उजव्या साईडला, म्हणजे ऑपोजिट. थोडक्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सिग्नल गावतो पण खाली न सिग्नलच गावतं या एका छोट्याशा आपल्या मिस्टेकमुळे. आता हे आपले पूर्णपणे डिश फिट झालेले आहे. हे बघा, हे आपण हे परत सांगतो, हे पूर्ण नट आवळते. हे फक्त ढिल्लं कासाठी ठेवायचं असते, आता आपल्याला सिग्नल काढताना व्यवस्थित ह्या नटांमध्ये प्ले राहावा साठी आपण हे नट ढिल्ली ठेवलेली. तर आता ह्याचा खालचा बेस आपण जोडून घेऊया, डिशच्या खालचा बेस. हे असं साईडचं असतं. हे जे हा जो पार्ट आहे बघा, इथं होल आहे का साईडला, हे खालच्या साईडला जोडून घ्यायचं आहे. याला इतकं अवघड नसते की हे सुद्धा नट आपल्याला काय पूर्णपणे आवडून घ्यायची नाहीत. आता हे आपण याला बऱ्यापैकी व्हिडिओकॉन, एअरटेल किंवा टाटा स्कायला इथे खाली ग्राउंड आणि इथे लेफ्ट राईट लिहिलेलं असते. डिश टी व्हीला तसं नसतंय. डिश टी व्ही तुम्ही कोणतंही राईट साईडला लेफ्ट साईडला जोडू शकता, लेफ्ट साईडचं राईट साईडला जोडू शकता. त्यामुळे काय याचं टेन्शन नाही. फक्त एवढंही करायची, ही जी बेंड झालेली साईड आहे ती खाली ग्राउंड लेवलला ठेवायची. तर अशा तऱ्हेने आपले डिश टी व्हीचा सेटअप पूर्ण असेंबल करून झालेला आहे. इन्स्टॉल करायचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, का तर त्याच्यासोबत तुम्हाला सिग्नलही कसा काढायचा हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. का तर हे तुम्हाला आता मी जो सिग्नल काढणार तो मशीनवर काढणार, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. मग हा व्हिडिओ मी फक्त हे डिश टी व्ही डिश फक्त कशी असेंबल करायची हाच व्हिडिओ यात मी सांगितलं तुम्हाला. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल, त्यात तुम्हाला माहिती मिळाली असल्याने या माहितीद्वारे तुमचं जर डिश व्यवस्थित जोडली गेली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.